कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरातील राजेबागस्वार दर्ग्याजवळच्या भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा 31वा वर्धापन दिन होता। या परिसरात मंडळाच्या वतीनं डिजिटल फलक उभारण्यात आले होते। सिद्धार्थनगर प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावरून सिद्धार्थनगर परिसरातील गट आणि राजेबागस्वार दर्गा परिसरातील एक गट अशा तरुणांच्या 2 गटांमध्ये शुक्रवारी दिवसभर कुरबुर सुरू होती। त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला तरुणांचे 2 गट आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली। ये जा करणाऱ्या नागरिकांना दगड लागले। यात पळापळ झाल्यानं काही जखमी झाले। यातच या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्यानं एकच गोंधळ उडाला होता। घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले। मात्र दोन्ही बाजूचा जमाव इतका आक्रमक होता की पोलिसांसमोरच अनेक जण दगडफेक करत वाहनांची तोडफोड करत होते। काहींनी वाहनांची जाळपोळ केली। यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा जखमी झालेत। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह शहरातील अन्य पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थनगर परिसरातील दंगल थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। मध्यरात्री सिद्धार्थनगर परिसरातील वातावरण काही प्रमाणात निवळलं। दरम्यान या दंगली प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज पहाटेच्या सुमाराला दोन्ही बाजूच्या 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज दिवसभर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह विभागाचे उपाधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर या ठिकाणी थांबून होते। दरम्यान दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमाराला दोन्ही गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत स्वतंत्र बैठका घेतल्या। यानंतर दोन्ही बाजूंकडून अशा प्रकारे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही अशी ग्वाही पोलिसांना देण्यात आली। आज दुपारनंतर परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती। मात्र आजही दिवसभर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।